राम कृष्ण हरी. माझ्या मिथुन राशींच्या लाडक्या जातकांनो, येणारा आषाढी एकादशीचा असा अलौकिक आणि अत्यंत दुर्मिळ सुवर्णयोग जुळून आला आहे, जो तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक असा अकल्पनीय महाचमत्कार दाखवणार आहे, ज्याने तुमच्या नशिबाचा विजत चाललेला दिवा पुन्हा एकदा सोन्यासारखा लखलखणार आहे. पण जर तुम्ही आजच्या या अत्यंत पवित्र दिवशी एक भयंकर चूक केली, तर मात्र चालू वर्षात संपूर्ण घरात गरिबीचा, त्रासाचा आणि अपयशाचा एवढा मोठा काळोख दाटून येईल की त्यातून बाहेर पडणं तुम्हाला अशक्य होऊन बसेल. कारण अध्यात्माचा आणि निसर्गाचा एक खूप मोठा नियम आहे की घरातील एक दिवा दुसऱ्यांच्या घरी नेला की तुमचं घर अंधारात राहतं. होय, येणाऱ्या आषाढी एकादशीच्या या अत्यंत पावन, मंगलमयी आणि अलौकिक सोहळ्यात पंढरीचा विठू माऊली तुमच्या घरादारात सुखाचा, समृद्धीचा, अथांग ऐश्वर्याचा आणि समाधानाचा उजेड घेऊन येण्यास पूर्णपणे सज्ज झाला आहे. पण मिथुन राशीचे लोक आपल्या रोजच्या घाईगडबडीत न कळत अशा काही भयंकर चुका करून बसतात, ज्याने घरात आलेली साक्षात लक्ष्मी माऊली उंबरठ्यावरूनच अत्यंत नाराज होऊन माघारी फिरते आणि संपूर्ण नशीब अंधारात ढकललं जातं. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात पूर्णपणे कलाटणी देणारा आणि नशीब बदलणारा ठरणार आहे. हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत न चुकता बघा, कारण अर्धवट ज्ञान नेहमीच विनाशाकडे घेऊन जातं आणि माणसाला कधीच यश मिळवून देत नाही. हा व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यावर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता अगदी मनोभावे जय हरी विठ्ठल किंवा माऊली लिहून तुमची विठ्ठलचरणी असलेली श्रद्धा नक्की व्यक्त करा. बघूया आपल्या पंढरीच्या पांडुरंगाचे किती खरे भक्त आज कमेंट करून विठू माऊलीचा थेट आशीर्वाद मिळवतात आणि आपल्या आयुष्यातील सगळा अंधार दूर करतात. माझ्या मिथुन राशींच्या लोकांनो, आषाढी एकादशीच्या दिवशी साक्षात विठ्ठलाची पावले आपल्या दारात पडत असतात. पण आपण आपल्याच हाताने घरात नकारात्मकतेचा आणि गरिबीचा अंधार कसा पसरवतो हे अगदी सविस्तरपणे समजून घ्या. पहिली खूप मोठी चूक म्हणजे घरात कुठेही तुटलेल्या, चिरलेल्या, तडे गेलेल्या किंवा काच गेलेल्या वस्तू तशाच हट्टाने किंवा विनाकारण सांभाळून ठेवणे. बऱ्याचदा आपल्या घरात चहाचे कप, काचेचे ग्लास किंवा जेवणाची भांडी किंचित चिरली किंवा त्याला तडा गेला की आपण ते फेकून न देता अरे वा वा, अजून तर चांगलं आहे असं म्हणून पाणी पिण्यासाठी किंवा चहासाठी घरातल्या घरात वापरत राहतो. पण ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार हे अत्यंत घातक आहे. अशा चिरलेल्या आणि तुटलेल्या वस्तूमधून सतत एक अत्यंत वाईट, नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते, जी तुमच्या घरात गरिबीचा आणि आजारपणाचा अंधार घेऊन येते आणि तुमच्या पतीच्या किंवा मुलांच्या पैशाचा मार्ग कायमचा रोखून धरते. पंढरीच्या वारीत चालणाऱ्या एका निस्सीम भक्ताच्या बाबतीत अगदी असंच घडलं होतं. विठ्ठलाची वारी करणाऱ्या या वारकऱ्याच्या घरात एक जुना चिरलेला आरसा वर्षानुवर्षे तसाच भिंतीवर लटकत होता, ज्यामुळे त्याच्या व्यवसायात सतत तोटा होत होता. घरात पैशाची सतत चणचण असायची आणि विठ्ठलाची भक्ती करूनही घरात पैसा टिकत नव्हता. पण जेव्हा वारीमध्ये त्याला एक ज्येष्ठ महाराजांनी ही चूक सांगितली आणि त्याने तो चिरलेला आरसा घरातून काढून बाहेर फेकून दिला, तसा त्याच्या घराचा, सुखाचा, समाधानाचा आणि प्रगतीचा दिवा पुन्हा एकदा पेटला. दुसरी अत्यंत मोठी चूक म्हणजे घराच्या मुख्य उंबरठ्यावर विनाकारण धूळ साचू देणे, तिथे कचरा ठेवणे किंवा तिथे डोक्याचे केस पडलेले असणे. आषाढी एकादशीच्या शुभ दिवशी माता लक्ष्मी स्वतः आपल्या घराच्या उंबरठ्यावर आपल्याला भरभरून आशीर्वाद देण्यासाठी आणि घरात प्रवेश करण्यासाठी उभी असते. अशा वेळी जर तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर घाण, धूळ किंवा केस पडलेले असतील, तर माता लक्ष्मी दारातूनच अत्यंत नाराज होऊन परत फिरते आणि घरात दारिद्र्याचा भयंकर अंधार पसरतो. घरातला पैसा पाण्याचा प्रवाह कोरडा पडतो. पंढरपूरच्या वाटेवर पालखी सोहळ्यात भेटलेल्या एका माऊलीने आपला अनुभव सांगताना सांगितलं की तिच्या घरात उंबरठ्यावर नेहमी धूळ साचलेली असायची. ती तिथे कधीच वेळेवर साफसफाई करायची नाही, ज्यामुळे तिच्या घरात सतत काही ना काही आजारपण आणि पैशाची नड असायची. घरात सतत कटकटी व्हायच्या. पण जेव्हा तिने या आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर उंबरठा रोज धुवून स्वच्छ ठेवण्यास आणि तिथे हळदी कुंकवाचे लेपन करण्यास सुरुवात केली, तेव्हा तिच्या घरात साक्षात विठू माऊलीच्या कृपेने सुखाचा उजेड आला आणि आजारपण पळून गेलं. तिसरी अत्यंत महत्त्वाची आणि संवेदनशील गोष्ट म्हणजे रात्रीच्या वेळी स्त्रियांनी आपले केस मोकळे सोडणे किंवा रात्रीच्या वेळी उशिरा केस विसरून त्याचे पुचके घरातच कोणत्या तरी कोपऱ्यात किंवा डस्टबिनमध्ये उघडे टाकून देणे. आपल्या हिंदू शास्त्रानुसार रात्रीच्या वेळी नकारात्मक शक्ती आणि वाईट ऊर्जा निसर्गात अधिक बलवान असतात
आणि अशावेळी घरात पडलेले स्त्रियांचे केस थेट अलक्ष्मीचा म्हणजेच गरिबीला आमंत्रण देतात, ज्यामुळे घरात विनाकारण कटकटी, मानसिक ताण आणि नवरा बायकोमध्ये कसलाही दोष नसताना वाद होतात. चंद्रभागेच्या वाळवंटात कीर्तनाला बसलेल्या एका वृद्ध वारकरी विठ्ठल भक्ताने सांगितलं की त्याच्या मुलाच्या कुटुंबात रोज रात्री नवरा बायकोमध्ये तुफान भांडणं व्हायची. घरातलं वातावरण अगदी नरकासारखं झालं होतं, कारण त्या घरात रात्रीच्या वेळी केस विचारण्याची आणि ते केस तसेच टाकून देण्याची वाईट सवय होती. पण वारीतून घरी परतल्यावर जशी त्यांनी ती सवय पूर्णपणे बंद केली, रात्री केस विचारणं टाळलं, तसा विठ्ठलाच्या कृपेने त्यांच्या संसारात आनंदाचा आणि समाधानाचा दिवा पुन्हा एकदा उजळला. चौथी अत्यंत घातक चूक म्हणजे केवळ मोहापायी किंवा सवयीमुळे शेजाऱ्यांकडून किंवा दुसऱ्या घरून फुकटचे मीठ, तेल किंवा लोखंडी वस्तू मागून आपल्या घरात आणणे आणि वापरणे. हे नीट लक्षात ठेवा, जेव्हा आपण दुसऱ्याचं मीठ किंवा तेल आपल्या घरात आणतो तेव्हा आपण केवळ वस्तू आणत नाही, तर त्यांच्या वाट्याची नकारात्मकता, त्यांचे ग्रहदोष आणि त्यांच्या घरातला गरिबीचा अंधार आपल्या स्वतःच्या घरात प्रवेश करून घेतो. कारण मीठ आणि तेल हे थेट शनी, राहू आणि केतू या ग्रहांशी संबंधित आहे. दुसऱ्यांचं घरचं मीठ खाल्ल्याने आपल्या घरात सुखाचा दिवा विझतो. विठू माऊलीच्या दरबारात डोळ्यात पाणी आणून उभ्या असलेल्या एका निष्पाप भक्ताने शेजाऱ्याकडून सतत मीठ आणि तेल मागून आणण्याची वाईट सवय ठेवली होती, ज्यामुळे बघता बघता त्याच्या डोक्यावर कर्जाचा एवढा मोठा डोंगर झाला की त्याला स्वतःचं घर विकायची वेळ आली होती. पण जेव्हा त्याने विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करून ही सवय पूर्णपणे बंद केली आणि स्वतःच्या कष्टाच्या पैशाने आणलेलं मीठ घरात वापरायला सुरुवात केली, तेव्हापासून पंढरीनाथाच्या कृपेने त्याचं सगळं कर्ज फिटून घरात पुन्हा एकदा वैभवाचा उजेड पसरला. पाचवी आणि शेवटची सर्वात मोठी चूक म्हणजे जुनी नाणी, निकामी झालेली चिल्लर, खोटं सोनं किंवा बंद पडलेली घड्याळ घरात एका कोपऱ्यात, कपाटात वा तिजोरीत साचवून ठेवणे. पैशाचा प्रवाह आणि वेळेचा प्रवाह हा निसर्गात नेहमी वाहता असावा लागतो. जर तुम्ही बंद पडलेली घड्याळे किंवा जुनी निकामी नाणी घरात अडकून ठेवली तर तुमच्या घरातल्या कर्त्या पुरुषाचे नशीबसुद्धा तिथेच थिजून जातं. नशिबाची गती थांबते आणि आयुष्यात प्रगतीचा उजेड कधीच पडत नाही. सतत कामात अडथळे येतात. पंढरीच्या वारीत विठ्ठलाचा गजर करणाऱ्या एका सुखी वारकरी जोडप्याने सांगितले की एकेकाळी त्यांच्या घरात कित्येक वर्षाचे जुने बंद पडलेले सिक्के आणि 3-4 बंद पडलेली घड्याळे कपाटात धूळ खात पडून होती, ज्यामुळे त्यांच्या घरातला कोणताही तरुण मुलगा कितीही शिकला तरी नोकरीला लागत नव्हता. घरात फक्त नैराश्य होतं. पण जशी त्यांनी आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर ती जुनी नाणी आणि बंद घड्याळे घरातून काढून टाकली, तशी त्यांच्या मुलाला अवघ्या 1 महिन्यात उत्तम नोकरी लागली आणि घराचा सगळा अंधार विठ्ठलाच्या आशीर्वादाने कायमचा दूर झाला. मिथुन राशींच्या माझ्या लाडक्या वारकरी भावांनो आणि बहिणींनो, या सर्व संकटावर, त्रासावर आणि ग्रहांच्या पिढेवर मात करण्यासाठी या पवित्र आषाढी एकादशीच्या दिवसापासून दर गुरुवारी एका छोटासा पण अत्यंत प्रभावी आणि सोपा उपाय करायला विसरू नका. दर गुरुवारी संध्याकाळी प्रदोष काळात म्हणजेच सूर्यास्ताच्या वेळी विठ्ठू माऊलीच्या आणि दत्तगुरूंच्या प्रतिमेसमोर अत्यंत मनोभावे बसून डोळे बंद करून एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि 2 सुवासिक उदबत्त्या प्रज्वलित करा. तो दिवा लावताना मनातल्या मनात अगदी आंतरतेने विठू माऊलीकडे प्रार्थना करा की हे विठ्ठल रुक्माई, माझ्या घरातला सगळा नकारात्मक अंधार, दारिद्र्य आणि दुःख दूर कर आणि माझ्या घरात सुखाचा, आरोग्याचा आणि समृद्धीचा उजेड पसरव. एका साध्या उपायाने तुमच्या नशिबाचा दिवा आयुष्यात कधीच विझणार नाही आणि विठू माऊलीची अखंड कृपा तुमच्या पाठीशी राहील. तर माझ्या मिथुन राशींच्या भावांनो आणि बहिणींनो, या आषाढी एकादशीला या चुका नक्की टाळा आणि आपल्या घरात सुखाचा दिवा पेटवा. माऊलीचा हा संदेश तुमच्या इतर मित्र, मैत्रिणींना आणि नातलगांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्याही घरातला अंधार दूर होईल. व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर आत्ताच एक लाईक नक्की करा आणि हो, कमेंट बॉक्समध्ये विठ्ठलाच्या चरणी श्रद्धा ठेवून आत्ताच जय हरी विठ्ठल किंवा माऊली नक्की लिहा. बघूया विठू माऊलीचे किती खरे भक्त आज कमेंट करतायत. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. विठू माऊलीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो. धन्यवाद.